अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांसमोर प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते। श्रावण महिना हा आपल्या सणांचा राजा मानला जातो। अतिशय पवित्र असा श्रावण महिना आहे। या श्रावण महिन्यामध्ये बरेच व्रतवैकल्य, सणवार, पूजा अर्चा केल्या जातात, त्यामुळे त्याला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता श्रावण महिना चालू व्हायच्या आधी शेवटची एक अमावस्या आहे, ती म्हणजे आषाढ अमावस्या। आषाढ अमावस्या हिलाच गतहरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा केल्या जातात आणि आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तिकारक सेवेसाठी विशेष मानली जाते। या दिवशी ज्याही काही तुम्ही लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा कराल त्या फळल्या जातात आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते असा समज आहे। तर आपण दीप अमावस्येच्या दिवशी काय पूजा करायची आहे तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील। तर 11 ऑगस्टला रात्री 1:54 अमावस्या चालू होत बुधवारी म्हणजेच 12 ऑगस्टला रात्री 11:07 याची समाप्ती असणार आहे। म्हणजेच काय तर दिवसभर बुधवारी 12 ऑगस्टला अमावस्या असणार आहे। अमावस्येच्या ज्याही काही तुम्ही सेवा करता, मग उंबरट्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन असेल किंवा घरातली जळमट वगैरे काढणं, त्याचबरोबरीनं ज्याही काही लक्ष्मी प्राप्तिकारक जर तुम्ही काही सेवा करत असाल तर त्या तुम्हाला दिवसभरात करायच्या आहेत। त्याचबरोबरीनं घरी जेव्हा तुम्ही लादी पुसाल तर त्या लादीमध्ये खडे मिठाने तुम्हाला ही लादी पुसायची, कारण जेणेकरून घरातली नकारात्मकता जी आहे ती नष्ट होईल आणि पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आपल्या घरात येईल। हे सर्व तुम्हाला दिवसभरामध्ये करायचे, परंतु जी आपल्याला दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची जी पूजा करायची ती संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायची। आता ही आपल्याला कुठे करायची तर तुम्ही देवघरामध्ये केली तरीही चालेल, काही ठिकाणी स्वयंपाकघरात ओट्यावरती सुद्धा ही पूजा मांडली जाते। प्रत्येक गावागावांमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता। आता तुमच्या घरी जर कोणीही सेवा करत नसेल, पूजा करत नसेल तर तुम्ही सुद्धा नव्याने ही पूजा करू शकता। बाहेरगावी तुम्ही राहायला असाल, जॉईंट फॅमिलीपासून तुम्ही वेगळे राहत असाल आणि तुमच्या मनात जर ही पूजा करायची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ही पूजा करूच शकता। दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही देवघरामधल्या तुमच्या देवांची जी संध्याकाळची दिवाबत्ती करतात ती करायची आहे। त्यानंतर देवघराच्या समोर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, तिथली जागा स्वच्छ पुसून तो त्यावर ठेवायचा आहे। सभोवती रांगोळी काढायची आहे, पाटावरती चौरंगावरती शुभ्र वस्त्र अंथरायचं आहे। तुमच्या घरामध्ये जेवढे काही कोणत्या धातूंचे, मातीचे दिवे असतील ते सगळे आपल्याला पूजेला घ्यायचे। पहिल्या काही काय असायचं की लाईट्स नसायचे, त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येकाकडे दिवे असायचे, पुन्हा कंदील असायचे, स्टोव असायचे, तर प्रत्येकाची आपण तेव्हा पूजा करायचो। परंतु आता तो काळ नाही राहिला आहे, तर आपण मग घरातले जे दिवे असतात ते आपल्याला या दिवशी पूजेला लावायचे आहेत। श्रावण महिना चालू होणार आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य असतात, प्रत्येक व्रतांना आपल्याला दिवे लावावे लागतात। दिव्यांची पूजा करूनच आपण प्रत्येक सण हा चालू करत असतो, त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक सणांसाठी उपयोगी पडणारे दिवे आहेत आणि म्हणूनच आषाढी अमावस्येला दीप अमावस्येच्या दिवशी त्याची पूजा करायची आणि मगच आपल्याला हे श्रावणातील प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला यांची पूजा करायची असते। जेवढे तुमच्या घरातले दिवे असतील ते सगळे त्या दिवशी लख्ख घासून पुसून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्ही दिवे पूजेला लावणार आहात तेवढे तुम्ही बघून त्या चौरंगावरती जे आपण वस्त्र अंथरलंय त्याच्यावरती तांदळाची रास ठेवायची, त्या राशीवरती हळदी कुंकू वाहायचे, त्याच्यावरती हे दिवे ठेवायचे। दिव्यांमध्ये 2-2 कापसाच्या वाती टाकायचे, त्यामध्ये जर तुमच्या घरात तूप असेल तर, नाहीतर कोणतंही तेल तुम्हाला या दिव्यांमध्ये घालायचे आणि तुमच्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित असणार आहे त्यावरून आपल्याला त्याची वात घ्यायची आहे आणि त्याच दिव्याने आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करायचे। दिवे प्रज्वलित झाल्यानंतर प्रत्येक दिव्यांना हळदी कुंकू वाहायचे, एक एक फूल वाहायचे, त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, घंटी वाजवून आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची। आता नैवेद्याला आपण काय काय दाखवू शकतो तर तुम्ही दूध, खडीसाखर, लाह्या, काही ठिकाणी पुरणाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, जसं तुमच्याकडे प्रथा असेल त्याप्रमाणे, आणि नसेल तर अगदी साधा एका फळाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल। तर काही जणांकडे कणकेच्या दिव्यांची सुद्धा यामध्ये पूजा केली जाते। जर तुमच्याकडे तशी करत असतील तर तुम्ही कणकेचे दिवे बनवा आणि त्यामध्ये सुद्धा तेल तूप घालून 2 वाती घालून हे सुद्धा दिवे अशा प्रकारे प्रज्वलित करून यांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला मुलांसाठी सुद्धा ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते। आता पावसाचे दिवस चालू आहेत, या पावसाच्या दिवसांमध्ये अनेक आजार चालू होतात,
किंवा काही ना काहीतरी आपल्याला ॲलर्जी होते, व्हायरल इन्फेक्शन होतं आणि ते होऊ नये, त्यापासून आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी अगोदरच्या काळामध्ये मुलांची सुद्धा पूजा केली जायची. देवाला सांगितलं जायचं की माझ्या मुलांचं या सर्व त्रासांपासून, जे काही नैसर्गिक जी काही आपत्ती आहे, जे काही त्रास आहे त्याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी देवाला सांगून मग त्यांची पूजा केली जाते. पकेच्या दिव्याने आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढी काही मुलं असतील सर्व मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. पूर्वेकडे तोंड करून किंवा पश्चिमेकडे मुलांचं तोंड होईल अशा पद्धतीने आपल्या कणकेच्या दिव्याने मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. मुलाला दीर्घायुष्य लाभू दे असं सांगून आपल्याला मुलाला औक्षण करून घ्यायचं आहे. दिव्यांची पूजा झाली, मुलांची औक्षण करून झालं की आपल्याला शुभं करोती म्हणायची आणि ही घरातल्या सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन म्हणायची. आपल्या लहान मुलांना सुद्धा शुभं करोती कल्याणम हा स्तोत्र म्हणायला सांगायचं आहे. अशा प्रकारे आपली पूजा इथे संपन्न होते. तर प्रत्येकाने उद्या संध्याकाळी ही पूजा करून घ्या. आता संध्याकाळी कोणाचं बाहेर जाणं वगैरे होणार असेल तर मग अगदीच सकाळी पूजा केली तरीही चालेल, पण शक्यतो तिन्ही संजेला दिवे लागण्याच्या वेळेलाही आपल्याला पूजा घरामध्ये करायची आहे. आता उद्या गतहरी अमावस्या आहे, तर शक्यतो घरामध्ये उद्या नॉनव्हेज बनवू नका. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे मी याच्यावरती काही जास्ती बोलणार नाही, परंतु प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. शक्यतो नॉनव्हेज खाऊन ही पूजा करू नका, हेच मी आता सांगेन तुम्हाला. तर प्रत्येकानं पूजा मात्र अवश्य करा आणि मुलांना सुद्धा औक्षण करा आणि देवाकडे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ.